बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होतीये आणि आजच निकाल येणार आहे। एनडीएचे सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी यांच्यामध्ये सामना होणार आहे आणि सकाळी 10 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे। सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालेल आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि लगेच निकाल सुद्धा जाहीर केला जाणार आहे। बीआरएस आणि बीजू जनता दल निवडणुकीमध्ये सहभागी होणार नाहीये। उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होती आणि आजच निकाल येणार। या दोन पक्षांच्या भूमिका नेमका काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। मात्र बीजू जनता दल आणि बीआरएस हे आजच्या निवडणुकीमध्ये सहभागी होणार नाहीत। त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली आहे। महत्त्वाची बातमी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। लोकसभेचं संख्याबळ 543 आहे, त्यापैकी एक जागा रिक्त आहे, म्हणजे 542 खासदार आहेत। राज्यसभेचे 245 खासदार आहेत, त्यापैकी 5 जागा रिक्त आहेत, म्हणजे एकूण मतदार आहेत 782 आणि जिंकण्यासाठी 391च मतं हवीत। भाजपा आणि एनडीएकडे लोकसभेचे 293 आणि राज्यसभेचे 129 खासदार आहेत, म्हणजे 422 खासदार एनडीएकडे आहेत। पण गुप्त मतदान असल्यानं क्रॉस वोटिंगची शक्यता अधिक असते। काँग्रेस इंडिया आघाडीकडे लोकसभेचे 234 आणि राज्यसभेचे 78 असे मिळून 312 खासदार आहेत आणि 48 खासदार तटस्थ, म्हणजे एनडीए किंवा इंडिया आघाडी कोणाकडेही नाहीत। हीच मतं निर्णायक ठरू शकतात। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये दोन पक्ष सहभागी होणार नाहीयेत। बीजू जनता दल आणि तेलंगणातील बीआरएस पक्ष हा सहभागी होणार नाहीये। बीजू जनता दलाचे 7 खासदार आणि बीआरएसचे 4 खासदार आहेत। बीआरएसनं मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला होता, जगदीप धनखड यांना पाठिंबा दिलेला होता। मात्र यावेळेला त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका जी आहे ती घेतलेली आहे।